नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये आज आपण बघणार आहोत TCS पॅटर्ननुसार वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका 2023। आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? तर याचं उत्तर असणार आहे 3 स्तरीय। तर ही कोणत्या कमिटीने रिकमेंड केली होती हे तुम्ही मला सांगा। प्रश्न दुसरा, 1200चे 12.5% म्हणजे किती? 1200चे 12.5% म्हणजे किती हे आपण कसं काढणार आहोत? 1200 अगोदर असं मांडून घ्यायचं, किती काढायचे? 12.5% म्हणजे भागविले 100 इंटू कितीच्या काढायचे आहेत म्हणजे 1200च्या। तर हे 0 कटले, हे 2 0 कटले। 12 गुणिले 12.5 म्हणजे याचं उत्तर असणार आहे 150%। 150% नाही बरं, सॉरी। चला पुढचा प्रश्न बघूया आपण। खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे? तर ऑप्शन मी ठेवलेले नाहीये, डायरेक्ट उत्तर आहे। याचं उत्तर असेल अश्रू। इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इष्टचा अनिष्ट असेल। प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर विहीर हा शब्द स्त्रीलिंगी आहे। खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखा। सौदामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे। सौदामिनीचा समानार्थी शब्द असेल वीज। महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत। प्रश्न 8वा, बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर याचं उत्तर आहे 3 स्तरीय। हा पण प्रश्न वर्धा ग्रामीण पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। प्रश्न 9वा, मध्य प्रदेशातील रिकामी जागा हा जिल्हा नाविन्यपूर्ण 5G तंत्रज्ञान तैनात करणारा भारतातील पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा ठरला आहे। तर या जिल्ह्याचं नाव आहे विदिशा। चला पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर वायू कुठला आहे पृथ्वीचं वातावरण उबदार होण्यासाठी? तर तो वायू आहे कार्बन डायऑक्साईड। प्रश्न 11वा, महाराष्ट्रात रिकामी जागा येथे हत्ती रोग संशोधन केंद्र आहे। तर याचं उत्तर आहे हत्ती रोग वर्धा। तर हत्ती रोग हा कशामुळे होतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात रिकामी जागा येथे आहे। तर याचं उत्तर आहे सर्वात मोठी सूतगिरणी इचलकरंजी येथे आहे। याचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। नर्मदेचा गोटा याचा अर्थ काय होतो? तर ठोंब्या माणूस, म्हणजे जो काहीच कामाचा नाही असा माणूस म्हणजे ठोंब्या माणूस, नर्मदेचा गोटा असे म्हणतात। प्रश्न 14वा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाची समानार्थी म्हण ओळखा। तर याची अर्थाची समानार्थी म्हण आहे आधीच तारे त्यात शिरले वारे। प्रश्न 15वा, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा। विशेष काय आहे, फळ आहे की पिकलेले? तर याचं उत्तर आहे पिकलेले। पिकले म्हणून खाली पडले। प्रश्न 16वा, आम्ही घरी जाईपर्यंत साजवले या वाक्यातील क्रियापदाचा वापर कोणता? तर क्रियापदाचा वापर आहे भाव कर्तृत्व क्रियापद। 17वा प्रश्न, 64 कलामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? तर हे गणवाचक आहे, म्हणजे आपण मोजतो 64। प्रश्न 18वा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्वान तर विद्वानी असं नाही होणार, याचं विदुषी हे स्त्रीलिंगी रूप असेल। प्रश्न 19वा, मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? तर मराठीमध्ये 5 व्यंजने आहेत। कोणकोणती आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। प्रश्न 20वा, मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो? मराठी भाषेमध्ये 2 स्वरादी आहेत।